नमस्कार, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण गुलाबाचं फूल विणणार आहोत। खूप सुंदर असं गुलाबाचं फूल आहे, हे बघा। तर हा आपण गुलाबाचं फूल बनवणार आहोत आज। तर हे फूल आपल्याला ताटावरच्या रुमालावर मधोमध लावता येतं। आपल्याला डेकोरेशनसाठी आपण कुठं पण हे फूल वापरू शकतो, शोसाठी। ह्याच्यापासून दरवाजाचं तोरण पण फुलापासून खूप सुंदर असं तोरण दिसतं। तर आपण हे फूल बनवायला शिकणार आहोत आपण। तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब, शेअर, लाईक करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा राणी कलरचा लोकर आहे, चमकीमधली ऊन आहे। तर इथून आपण हिचं गुलाबाचं फूल तयार करणार आहोत। एक, दोन, तीन, चार, 5 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि 1 नंबरची जी साखळी आहे तिथे सुई घालून हा पूर्ण गोल राऊंड तयार करून घ्यायचं। 1, 2, 3, त्याच राऊंडमध्ये आपल्याला सुई घालून हा दोरा ओढून इथे खांब तयार करून घ्यायचा, असे डबल क्रोशे। त्यामध्ये आणखीन 1, 2, 3, 4, 5 पूर्ण सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। 5 डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे। 1, 2, 3 साखळ्या तयार करून घ्यायचं। परत आपल्याला त्याच रिंगमध्ये इथल्या परत 5 डबल क्रोशे तयार करून घ्यायचं। 1, 2, 3, 4, 5 सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। असे 2 पाकळ्या आपल्या तयार आहेत गुलाबाच्या। 1, 2, 3, 4 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि हे जो 5 पाकळ्यांचा जो आपला डबल क्रोशे आहेत आपले 5 घेतलेले, तिथं खालनं सुई घालायचं आणि ही जी रिंग आहे रिंगच्या खाली हा दोरा ओढून घ्यायचा रिंगमधनं आणि ते सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचा आपण खाल्या साईडला पाकळीच्या। 1, 2, 3 हे 4 साखळी तयार करून घेतल्यात आपण। परत दोन्ही साईडचे 2 पाकळ्या ते मधोमध आपल्याला इथे परत आपण हे जी पाकळी तयार करून घेतली त्या पाकळीमधनं खालनं सुई घ्यायचं वरती आणि त्या रिंगमधनं आपल्याला हे पूर्ण पाकळीच्या बाहेर असं ऊन काढून घ्यायचं। 1, 2, 3, 4 परत आपण सुरुवात जिथं केली होती 4 साखळ्यांची तिथेच आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। असे खाल्ल्या साईडला 4 साखळ्यांचे 3 टप्पे तयार करून घ्यायचं आपल्याला, कारण वरल्या साईडला 2 पाकळ्या तयार झाल्यात। आता त्याच्या खाल्ल्या साईडला 3 पाकळ्या तयार करून घेणार आहोत आपण। 1, 2, 3 साखळी तयार करून घ्यायचं। परत जी 4 साखळ्या तयार करून घेतलं होते आपण तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे, त्याने डबल क्रोशे तयार करून घ्यायचं। 2, 3, 4, 5, 6, 7 इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। 7 डबल क्रोशे आणि शेवटला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं। 1, 2, 3 साखळ्या, हे 4 साखळे तयार करून घेतलं ते आपण त्यामध्येच आपल्याला परत डबल क्रोशे तयार करून घ्यायचं। 2, 3, 4, 5, 6
1 2 3 4 5 6 7 7 आपण डबल क्रोशे तयार करून घ्यायचं आणि 7 खांब तयार करून घ्यायचं. परत इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या. परत त्या 4 साखळ्या तयार करून घेतल्या त्या आपल्याला 7 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7. आता इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. हे वरती आपण 2 पाकळ्या तयार करून घेतलेत फुलांच्या. खालच्या साईडला 3 पाकळ्या तयार करून घेतलेत. आता त्याच्या खालच्या साईडला आपल्याला 5 पाकळ्या तयार करून घ्यायचं आहे. तर 1 2 3 4 5 5 साखळी तयार करून घ्यायचं. आणि परत आपण जिथे 4 साखळ्या तयार करून घेतले होते तिथे आपल्याला हे आपण 1 2 3 7 खांब तयार करून घेतले होते. तर इकडे 3 खांब सोडून त्या साखळीच्या खालनं आपल्याला हा दोरा ओढून घ्यायचा बोटाचा. ही जी पाकळी आहे ही सुई खालनं वरती घ्यायचं म्हणजे 4 साखळ्या तयार करून घेतल्या तिथं सुई घालून असं करून पलटी मारून हे बोटाचा दोरा आपल्याला काढून घ्यायचं बाहेर आणि ते सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत 1 2 3 4 5 साखळी तयार करून घ्यायचं. परत जिथं आपण सिंगल क्रोशे तयार करून घेतले होते दुसऱ्या लाईनच्या पाकळ्यांची तिथेच बरोबर आपल्याला सुई वरनं त्या समोरनं घालून आपण हा दोरा ओढून घ्यायचा आणि सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचा. 1 2 3 4 5. परत पाकळीमधनं आपल्याला खालनं सुई घेऊन ह्या साखळीतनं आपण हा दोरा ओढून घ्यायचा पूर्ण खालच्या साईडनं. 1 2 3 4 5 साखळ्या तयार करून घ्यायचं. परत आपल्याला दोन्ही खांबांच्या मधनं पाकळीचे जे कोणते पण खांब आपल्याला बरोबर मापामध्ये घ्यायचं. जे खालच्या साईडला आपण त्याला साखळ्या घेतो हे 5 5 ह्या 5 5 साखळ्यांचा बरोबर आपल्याला आकार आले त्या अंदाजाने आपल्याला खांब तयार करून घ्यायचे. तुम्ही खाल्ल्या आता इथे 2 पाकळ्या सुरुवातीला तयार करून घेतलेत. मग 3 साखळ्या तयार करून घेतलेत. खालच्या साईडला 5 पण छान दिसतील 6 पण छान दिसतील. आपल्या आवडीनुसार आपण पाकळ्या खालच्या साईडच्या घेऊ शकताय. एक 2 3 4 5. आता बरोबर ही साखळीत आपण सुरुवातीला तयार करून घेतले होते तिथेच आपल्याला इथं सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. जिथे साखळी मी सिंगल क्रोशे तयार करून घेतले होते तिथं खालनं वरती सुई घेऊन परत त्याच्यासमोर सुई घेऊन इथे आपल्याला सिंगल क्रोशेची ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायची साखळ्यांची. आणि तिथून आपल्याला आता तिसरी लाईन सुरुवात करायची पाकळ्यांची. आपल्याला तर 1 2 3 सुरुवातीला 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि जी 5 साखळ्या तयार करून घ्यायच्या त्यामध्येच आपल्याला डबल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 असे आपल्याला 8 खांब तयार करून घ्यायचं आणि त्याच्यासमोर आपण त्याच साखळीच्या मध्ये आपल्याला इथे सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. त्या साखळीमध्ये आपल्याला परत
8 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8. तिथे आपल्याला सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. परत 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि त्याच साखळीमध्ये आपण परत 8 खांब आणि 8 डबल क्रोशे तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 सिंगल क्रोशे तयार करून घ्यायचं. हे पूर्ण आपल्याला हे पाकळ्या छान दिसतात. 1 2 3 आणि इथे 4 आणि 5 हे दोन्ही पण पाकळ्या तयार करून घेऊया आपण. हे बघा आपलं किती सुंदर फूल तयार झालेलं आहे. सुरुवातीला आपण हे 2 पाकळ्या तयार करून घेतलेत. दुसऱ्या लाईनमध्ये हे 3 पाकळ्या आणि तिसऱ्या लाईनमध्ये 5 पाकळ्या तयार करून घेतलेत. खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे आपलं. तिथे आपण सिंगल क्रोशे तयार करून घेतले. तिथे एक साखळी घेऊन हा दोरा कट करायचा. तर दोरा कट करून घेतलेत. तर हे या साखळीमध्ये हा दोरा जो कट केलेला आहे ते गुंतवून टाकायचा. हे आपलं फूल बनवून तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग लवकरच भेटू आपण पुढच्या नवीन काही व्हिडिओमध्ये. धन्यवाद.